सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचं भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वृषाली अतिशय मनापासून स्वागत करते। आपलं सकाळपासूनचं रुटीन हे कसं असावं जेणेकरून दिवसभर आपलं मन हे प्रफुल्लित राहील, उत्साहित राहील। आजकाल आपण अनेक ठिकाणी वाचतो, पाहतो की मेडिटेशन करावं। खरं तर मेडिटेशन करणं म्हणजेच आपलं मन हे एके ठिकाणी, आपलं चित्त एके ठिकाणी स्थिर होणं, एकाग्र होणं। आपण जर सकाळी उठल्यानंतर स्वच्छ झालो, त्यानंतर एके ठिकाणी बसून आपण सकाळच्या प्रसन्न वातावरणात ज्या आपल्या इष्ट देवतेवर आपली श्रद्धा आहे त्या देवतेचं नामस्मरण 21 वेळा, 5 ते 10 मिनिट लागतात हे करायला, तेवढं जर आपण केलं सकाळच्या अतिशय प्रसन्न अशा वातावरणात उठल्या उठल्या स्वच्छ झाल्यानंतर, तर त्यामुळे काय होतं की आपल्या मनाचा थकवा हा निघून जातो, मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण व्हायला लागते। ही सकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात निर्माण झालेली सकारात्मकता दिवसभर कायम राहते। मग दिवसभर कितीही गोष्टी, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जरी घडल्या तरी सुद्धा त्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना, गोष्टींना, अडचणींना सामोरं जाण्याचं एक सुप्त बळ आपल्या मनामध्ये नकळतपणे निर्माण होतं। फक्त या 10 मिनिट आपण आपल्या इष्ट देवतेच्या, आपल्या आवडत्या देवतेच्या सानिध्यात घालवल्यामुळे। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट करायला चुकवू नका। छान मस्त फ्रेश व्हा आणि सकाळच्या अतिशय प्रसन्न अशा वातावरणात आपल्या आवडत्या देवतेचं, कुलदेवतेचं, जी गुरूंचं, ज्याच्यावर तुमची अतिशय मनापासून निष्ठा आहे, श्रद्धा आहे, त्यांचं नामस्मरण करा। खूप छान वाटेल। 21 वेळेस करा, 11 वेळेस करा आणि त्याचा लाभ पहा। त्यानंतर आपल्याला दुसरी अजून एक गोष्ट करायची आहे रुटीनमधली, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर थोडीशी साखर टाकायची आहे, घराबाहेर। आता ही थोडीशी साखर हे आपल्याला रोज करायचं आहे, दैनंदिन रुटीन आहे हे। यामुळे काय होतं की आपले बाहेर जे जीवजंतू असतात, अदृश्य रूपातले, दृश्य रूपातले मुंग्या असतात, छोटे छोटे जीवजंतू असतात, ते ही साखर खातात आणि त्यामुळे ते कुठंतरी संतुष्ट होतात आणि अतिशय अंशात्मक का असेना आपल्याला अन्नदानाचं पुण्य तर मिळतंच, परंतु त्याचबरोबर यामुळे आपले कर्ज फिटायला सुद्धा मदत होते आणि कर्ज फिटायला मदत होते। त्या कर्ज फिटण्याच्या प्रोसेसमध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी आपोआप नाहीशा व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे सकाळी स्नान झाल्यानंतर भगिनींनी आपल्या घराच्या बाहेर थोडीशी का असेना साखर टाकायला विसरू नका। तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जर कुणी काम करत असलेल्या स्त्रिया असतील किंवा आपल्या घरामध्ये कुणीही असेल, खाली वॉचमन असेल किंवा काम करणाऱ्या मावशी येत असतील, तर त्या मावशींना किंवा खाली वॉचमनच्या कुटुंबाला काहीतरी जे काही आपल्या घरामध्ये असेल ते थोडंफार त्यांना खायला प्यायला आपल्याकडून आपण देत जावं। घरामध्ये येणाऱ्या बायकांना सुद्धा, महिलांना सुद्धा चहा देणं, काहीतरी खायला देणं, या गोष्टी जर आपण जसं आपल्याला घडेल तसं आपण जर करत गेलो तर त्यामुळे काय होतं की आपल्याला अन्नदानाचं पुण्य मिळतं। अन्नदान छोटंसं का असेना, अन्नदान हे नैमित्तिक रूपामध्ये आपल्याकडून घडतं आणि त्यामुळे एक जीव संतुष्ट होतो आणि संतुष्ट झालेला जीव हा आपल्या अंतःकरणातून काय देतो तर आशीर्वाद देतो। तर ते कुठंतरी आशीर्वाद हे आपल्याला नकळतपणे मिळतात। प्रत्येकानेच आशीर्वाद हे अगदी असे हात वर करूनच दिले पाहिजेत असं नसतं, तर कुठंतरी त्यांना काहीतरी आपण खायला दिल्यामुळे, त्यांना काहीतरी चहा दिल्यामुळे त्यांचं जे मन कुठंतरी सुखावलं जातं, आत्मा सुखावला जातो, तो आत्मा हा नकळत आपल्याला, आपल्या घराला आशीर्वाद द्यायला लागतो आणि या आशीर्वादामुळे खूप गोष्टी कशा सुकर होतात आपल्याला सुद्धा कळत नाही। त्यामुळे थोडंफार अन्न जे आपल्या घरात शिल्लक राहिलेलं असतं ते अन्न द्या। आपल्या घरामध्ये गरम केलेलं अन्न असेल ते कधी एखाद्या वेळेस आपल्याकडे काम करणाऱ्या येणाऱ्या महिलांना वाढा। ही गोष्ट तुम्ही करून पहा
पितृदोष हा सुद्धा असं अन्नदानामुळे हळूहळू नाहीसा व्हायला सुरुवात होते. अन्नदान करायचं म्हणजे प्रत्येक वेळेसच अगदी मोठ्या मोठ्या पंक्तीच उठवल्या पाहिजेत किंवा खूप हजारोंनी खर्च केला पाहिजे, खूप मोठे मोठे कार्यक्रम घेतले पाहिजेत असं काही नसतं. तर आपल्या घरामध्ये जी व्यक्ती रोज येते किंवा जी कधी काळी आली, अगदी दुपारच्या वेळेस आली, सायंकाळच्या वेळेस आली, सकाळच्या वेळेस आली कुणीही, तर त्यांना किमान पाणी, चहा, काहीतरी खायला देणं या गोष्टी जरी आपण करायला लागलो तरीसुद्धा एक पितृदोषांपासून आपली हळूहळू सुटका होते. आपल्या हातून काही ना काहीतरी अन्नदान घडतं आणि त्याचा नक्कीच चांगला परिणाम आपल्याला आणि आपल्या घराला होतो. तर त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक आपल्या आवडत्या देवतेचं नामस्मरण, स्नान झाल्यानंतर दाराबाहेर आपल्याला साखर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडे शक्यतो गरीब लोकांना खायला प्यायला आपल्याला द्यायचं आहे. दररोज दिलं तर खूपच चांगलं आहे. या गोष्टी करायला लागा. त्याचे परिणाम ताबडतोब नाही दिसणार, परंतु एक ठराविक काळानंतर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच दिसायला लागतील आणि खूप छान वाटायला लागेल. भेटत राहू पुढच्या भागांमध्ये अशा नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय जगदंब.